चला, आजची आपली रेसिपी आहे खरड्यातलं पिठलं. आधी आपण खरडा करून घेतला आहे, आता त्याचं पिठलं बनवूया आपण. आणि हे पिठलं खरोखर खूप टेस्टी लागतं, तुम्ही करून बघा एकदा. आणि ओला खरडा असतो ना तो, त्यामुळे अजून छान लागतं. आता याच्यामध्ये तेल तापलं आहे, थोडे जिरे टाकून घेऊया. थोडीशी मोहरी पण टाकून घेते. हिंग टाकून. पिठलं बेसन पीठ म्हटलं का हिंग पाहिजेच आपल्याला, म्हणजे ते बाधत नाही. कढीपत्ता टाकून घेऊ. त्याच्यात कांदा टाकून घेऊ. खूप आभाळ भरून आले, त्यामुळे खूप काळं वाटत असेल तुम्हाला. तुम्ही लाईट पण चालू लागत होईल. खूपच आभाळ भरून आलेला आहे. पाऊसच येतोय जोरात. मुंबईला आता 3-4 दिवसापासून रात्रंदिवस पाऊसच आहे. पाऊस पण पाहिजेच आपल्याला. आता आपण थोडा लाल करून घेऊया कांदा. कांदा पण आपला लाल होत आला आहे. त्याच्यामध्ये आता आपण हा कालचा करून खरडा टाकून घेऊया. आता खरड्याचं पिठलं खूप छान लागतं, तुम्ही एकदा अवश्य करून बघा. ही तिखट मिरची नाही आहे, साध्या मिरचीचा खरडा आहे. हळद टाकून घेतली. त्याच्यात आपण पाणी टाकून घेऊ. 1 वाटी जर बेसन असलं तर 2.5-1 वाटा लागतंच पाणी. मला जेवढं करायचं असेल, तुमच्या घरात जेवढे व्यक्ती असतील त्यानुसार तुम्ही करायचं. आता याच्यात आपण खरड्यात मीठ होतं, याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया. आता हे पाणी उकळून देऊ आपण. उकळल्यावर आपण बेसन पेरू. बघा किती छान झालं. आता आळला आपलं पिठलं. आता आपण याच्यात थोडा झाकण ठेवू आणि छान दणदणीत वाफ काढून घेऊ. जवळून दाखवते किती छान झालं आपलं पिठलं. असं खरड्याचं पिठलं अवश्य करून बघा. तर याच्यावर छान कोथिंबीर टाकून घेऊ आपण. खूप छान लागतं आहे पिठलं. किती छान दिसतंय बघा.